नमस्कार फ्रेंड्स, तर आता आम्ही आलो आहोत इथे भैरी मंदिरचे येथे दर्शन घेण्यासाठी. रात्री बरेचसे कार्यक्रम असतात. रात्री 11च्या नंतर 12च्या नंतर इथे होळीचाही मोठा कार्यक्रम असतो. आता आम्ही भैरी मंदिरमध्ये देवदर्शन घेऊन येणार आहे. होळीचा होम हा, होळीचा होम इथे संध्याकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन असते. रात्री होम लागतो तेव्हा होमच्या नंतर इथे हा होम लागतो समोर भैरी मंदिराच्या. बघा लाकडं वगैरे ठेवलेली आहेत करून. इथे भैरी ग्रामदैवत भैरी भवानीचं जुना भैरव काळभैरव देवस्थान होते. नवीन होत आहे इथे अपार्ट बिल्डिंग. तर इथे जुना काळभैरवांचं दर्शन घ्या सर्वांनी. इथे हा आहे नवा काळभैरी मंदिर. शिमग्याच्या निमित्तानं छान अशी सजावट केलेली आहे. आलेले विघ्न दुर्बल कुटुंबियांचं रक्षण कर, पाठीशी उभं याने दोन्ही देवतांना गुणवत्ता मान्य करून द्या. मनोकामनाची परिपूर्ण करण्याचा मार्ग दाखवा. आलेले विघ्न
हो ठीक आहे ना, माझं पण सांगा. तर जी आहे होळीची पूर्व तयारी. नंतर होम लागल्यानंतर नारळ टाकतात मला. हे बघ, हे शेवराचं लाकूड वरचं हा हे मेन. हा हे महत्वाचं. नंतर मोठी होळी लागते ना. हे दिसते ना झाड, हे उंच गेलेलं, हे मोठं मेन. हा आणि हे बघा, हे जे आहेत ना ते ठेवलेत बघा, ग्रास. हा त्याच्यानं गवत आहे. हा गवत हा लावतात आणि ना. पेटवतात. ती छोटी होळी तिथे आहे ती साईडला. आणि त्याच्यातनं नारळ काढतात पण. हो हो हो. म्हणजे हे झालेले हा काढतात नारळ. तर तुम्ही इथे बघितलंच असेल किती मोठी चिपळूणमधील मानाची पहिली होळी असते ती. तर त्याच्यानंतर इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. तर होळीत टाकलेले नारळ देखील काही लोक प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. तर इथून जुने काळभैरव व त्यांचे मोठे भाऊ केदार हे दोघेही पालखीत बसून चिपळूणवासियांचे गाराणे ऐकण्यासाठी सज्ज होऊन जातात. तर इथे आमच्या पुणे करून वट्टी ठेवली ती तुमच्या पायाशी अर्पण करा. त्याचं मानत शिवार मार हात बेटी सुका सापडा शिवार. देवाची बरीच चुकीचं राजे बेवडे आपली खाना ओटी बरे तिथून मान्य करून त्याच्या देवा काय म्हणते इथे ठेवू. इकडे ठेवा हा बोललेलं हा. वैष्णवी शिवाजी रावळ. देवासी भैरी जोगेश्वर वैष्णवी शिवाजी रावळ यांनी आपल्याला जो मागच्या वर्षी नवस बोलला होता तो परिपूर्ण करून
त्यांनी बोलण्याप्रमाणे यावर्षी त्यांनी 5 नारळ उत्तर तुम्हाला अर्पण केलेलं आहे. तर तुमच्या पायाशी अर्पण करून घेऊन असं तुमचा वरद असतं त्यांच्या मस्तकावरती व त्यांच्या सर्व सहकुटुंबावरती कायम असंच राहू दे हे तुमच्याच प्रार्थना करतो. इकडे थांबा, शूटिंग करतायत रावसाहेब. यूट्यूबला अगरबत्ती नका लावू. असा द्या पुढे पुढे उभं राहा. आला आला शूटिंग चालू. हो काढला.